नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण एव्हिडन्स लॉचा एक खूप इंटरेस्टिंग आणि हायली स्कोरिंग टॉपिक बघणार आहोत, कॅरेक्टर ऑफ अ पर्सन. समजा एखादा माणूस कॅरेक्टरने खूप वाईट आहे, तर त्याचा बॅड कॅरेक्टर कोर्टमध्ये एव्हिडन्स म्हणून वापरता येतो का? सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसमध्ये याचे रूल्स कम्प्लिटली वेगळे आहेत. चला हा 13 मार्क्सचा क्वेश्चन एकदम सिस्टमॅटिकली डिकोड करूया. तर आपल्या सगळ्यांसमोर जो मूळ प्रश्न आहे तो हाच की एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य म्हणजे त्याचा स्वभाव त्याच्याच विरोधात कोर्टात पुरावा म्हणून वापरता येतो का? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर इतकं सोपं नाहीये, कारण सिव्हिल आणि क्रिमिनल केसेससाठी नियम पूर्णपणे वेगळे आहेत आणि परीक्षेसाठी हे दोन भाग व्यवस्थित समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. चला मग सुरुवात करूया एका अगदी बेसिक नियमापासून. बघा, साधारणपणे कोर्टाला याच्याशी काही घेणं देणं नसतं की एखादा माणूस चांगला आहे की वाईट. नाही, कोर्टाचं काम आहे फक्त फॅक्ट्स तपासणं, म्हणजे खरंच त्याने तो गुन्हा केला आहे की नाही, किंवा त्याचा हक्क काय आहे. त्यामुळे कायद्याचा जो जनरल रूल आहे तो एकदम सरळ आहे. कॅरेक्टर इज इरेलेव्हंट, म्हणजे चारित्र्य हे असंबद्ध मानलं जातं. पण आपण कॅरेक्टर असं म्हणतोय, पण कायद्याच्या भाषेत याचा अर्थ काय? परीक्षेच्या उत्तराची सुरुवात नेहमी डेफिनेशनने करायची. तर भारतीय साक्ष अधिनियमाच्या म्हणजे BSAच्या सेक्शन 50 नुसार कायद्यामध्ये कॅरेक्टर या शब्दात दोन गोष्टी येतात. पहिली आहे रेप्युटेशन, म्हणजे सोप्या भाषेत लोकांची तुमच्याबद्दलची प्रतिमा काय आहे, आणि दुसरी गोष्ट आहे डिस्पोजिशन, म्हणजे तुमचा आतला मूळ स्वभाव कसा आहे. ठीक आहे, तर आता आपण आपल्या उत्तराच्या पहिल्या भागाकडे वळूया. सिव्हिल केसेसमध्ये कॅरेक्टर रेलेव्हन्सीचे नियम काय आहेत आणि हे आपल्याला सेक्शन 46 आणि 50 मधून समजेल. इथला सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. सेक्शन 46 एकदम स्पष्ट सांगतं की सिव्हिल केसेसमध्ये कॅरेक्टर हे स्ट्रिक्टली इरेलेव्हंट, म्हणजे पूर्णपणे असंबद्ध आहे. का? कारण सिव्हिल केसेस मालमत्ता, करार आणि हक्कांशी संबंधित असतात, व्यक्तीच्या नैतिकतेशी नाही. उदाहरणार्थ, समजा ने ब वर फसवणुकीची केस टाकली, तर कोर्टात जाऊन असं नाही म्हणू शकत की जज साहेब, बचं मार्केटमध्ये खूप वाईट कॅरेक्टर आहे, तो लबाड आहे. नाही, हे पूर्णपणे इरेलेव्हंट आहे. पण थांबा, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो, बरोबर? तर इथेही आहे. सिव्हिल केसेसमध्ये एक अशी सिच्युएशन आहे जिथे कॅरेक्टर अचानक रेलेव्हंट होऊन जातं, आणि ती सिच्युएशन म्हणजे डॅमेजेस, म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना. याचं एकदम परफेक्ट उदाहरण म्हणजे डिफेमेशन, म्हणजेच मानहानीची केस. विचार करा, एका चांगल्या चारित्र्याच्या व्यक्तीची बदनामी झाली तर त्याला जास्त नुकसान भरपाई मिळायला हवी नाही का? आणि हेच ठरवण्यासाठी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं होतं हे पाहणं रेलेव्हंट ठरतं. हा आहे सेक्शन 50चा खेळ. सिव्हिल केसेसचे नियम तसे सरळ आहेत, पण खरी गंमत तर क्रिमिनल केसेसमध्ये आहे, जिथे नियम बरेच वेगळे आहेत. चला आता उत्तराच्या या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, जो सेक्शन्स 47 आणि 49 वर आधारित आहे. सेक्शन 47 काय सांगतं बघा, की कोणत्याही फौजदारी खटल्यात आरोपीचं प्रिव्हियस गुड कॅरेक्टर हे नेहमीच म्हणजे ऑलवेज रेलेव्हंट असतं. यामागचा तर्क अगदी सोपा आहे की एक चांगल्या चारित्र्याची व्यक्ती असा गुन्हा करण्याची शक्यता कमी असते, असा एक अंदाज बांधला जातो. हा आरोपीसाठी बचावाचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. पण गुड कॅरेक्टरच्या अगदी उलट, सेक्शन 49 नुसार आरोपीचं प्रिव्हियस बॅड कॅरेक्टर हे साधारणपणे इररेलिव्हंट मानलं जातं. हे खरं तर आरोपीसाठी एका ढालीसारखं, एका शील्डसारखं काम करतं. म्हणजे पोलीस कोर्टाला असं नाही म्हणू शकत की अहो, हा तर सराईत गुन्हेगार दिसतोय, याचंच काम असणार. कायदा असे पूर्वग्रह दूषित विचार होऊ देत नाही. पण ही बॅड कॅरेक्टरची ढाल कधी तुटते? याचे काही अपवाद आहेत. पहिला आहे इन रिप्लाय, म्हणजे जर आरोपीने स्वतःच्या चांगल्या चारित्र्याचा पुरावा दिला तर मग प्रॉसिक्युशन त्याच्या उत्तरात त्याच्या वाईट चारित्र्याचा पुरावा देऊ शकतं. दुसरा, जेव्हा बॅड कॅरेक्टर हा स्वतःच एक फॅक्ट इश्यू असतो, म्हणजे तोच खटल्याचा मुख्य मुद्दा असतो, जसं की एखाद्या सराईत गुन्हेगाराकडून शांतता राखण्यासाठी बॉन्ड घेण्याची केस. आणि तिसरा, प्रिव्हियस कन्व्हिक्शन. सेक्शन 49चे एक्सप्लेनेशन 2 स्पष्ट सांगतं की आधी झालेली शिक्षा हा वाईट चारित्र्याचा एक रेलिव्हंट पुरावा मानला जाईल. चला आता येऊया आपल्या उत्तराच्या स्टार पॉइंटकडे. हा तो मुद्दा आहे जो लिहिल्यावर परीक्षक नक्कीच इम्प्रेस होईल आणि आपल्याला इतरांपेक्षा चांगले मार्क्स मिळतील. तो आहे सेक्शन 48 BSNचे, जो लैंगिक गुन्ह्यांबद्दल म्हणजे सेक्शुअल ऑफेन्सेसबद्दल बोलतो.
हा एक खूप महत्वाचा आणि आधुनिक विचार असलेला नियम आहे. सेक्शन 48 अगदी स्पष्टपणे सांगतं की बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारासारख्या गुन्ह्यांमध्ये जिथे संमतीचा म्हणजे कन्सेंटचा प्रश्न असतो, तिथे पीडितेचं चारित्र्य किंवा तिचा पूर्वीचा लैंगिक अनुभव म्हणजे पास्ट सेक्शुअल एक्सपिरियन्स हे कन्सेंटचा मुद्दा ठरवण्यासाठी पूर्णपणे इररिलेव्हंट असेल. ह्या नियमामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. पीडितेला संरक्षण देणं आणि विक्टिम ब्लेमिंग थांबवणं. बचाव पक्षाचे वकील असं नाही म्हणू शकत की पीडितेचं चारित्र्य ठीक नव्हतं त्यामुळे तिची संमती होती असं समजावं. नाही, कायदा या गोष्टीला सक्त विरोध करतो आणि एक निष्पक्ष खटला सुनिश्चित करतो. चला तर मग आत्तापर्यंतची ही सगळी चर्चा एकत्र करून 13 मार्कांच्या उत्तरासाठी एक परफेक्ट स्ट्रक्चर तयार करूया. हा आपल्या यशाचा एक प्रकारे ब्ल्यूप्रिंटच आहे. तर आपल्या उत्तराची रचना अशी असावी. स्टेप 1 इंट्रोडक्शन लिहून कॅरेक्टरची व्याख्या द्या, रेप्युटेशन आणि डिस्पोजिशन. स्टेप 2 सिव्हिल केसेस हा भाग लिहा, ज्यात सेक्शन 46चा सामान्य नियम आणि सेक्शन 50चा डॅमेजेसचा अपवाद स्पष्ट करा. स्टेप 3 क्रिमिनल केसेस हा भाग लिहा, यात गुड कॅरेक्टरची रेलेव्हन्सी सेक्शन 47 आणि बॅड कॅरेक्टरची इररेलेव्हन्सी सेक्शन 49 त्याच्या अपवादांसह लिहा. स्टेप 4 आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टार पॉइंट म्हणून सेक्शन 48 सेक्शुअल ऑफेन्सेसवर एक वेगळा परिच्छेद नक्की लिहा. आणि शेवटी स्टेप 5 मध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसच्या वेगळ्या नियमांचा सारांश लिहून उत्तर संपवा. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी सिव्हिल आणि क्रिमिनलचे हे सेपरेट पार्ट्स बनवा आणि सेक्शन 48चा सेक्शुअल ऑफेन्सेसचा रोल नक्की लिहा. एक्झामिनर खुश होईल. या फुल टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर ही लॉंग आन्सरची ट्रिक आपल्याला आवडली असेल तर या स्पष्टीकरणाला लाईक करा, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क क्वेश्चन कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.